Hello everyone, this is Aparna. Welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. स्वतःला थांबवणं आणि स्वतःचं मन शांत ठेवणं हे सगळ्यांच्याच बसची गोष्ट नाही आहे. हे फक्त एक वाक्य नाही आहे, हा एक आहे अनुभव, एक सत्य, जो प्रत्येकाने कधीतरी आपल्या आयुष्यात फील केलेला आहे. जसं आपण सगळेच आयुष्यातनं रोज अनेक लोकांना भेटतो, अनेक परिस्थितींना सामोरे जातो आणि त्या प्रत्येक वेळी आपल्या मनात वेगवेगळ्या अशा भावना निर्माण होतात. कधी कोणाविषयी राग असतो, कधी कोणाविषयी दुःख असतं, कधी फ्रस्ट्रेशन असतं एखाद्या गोष्टीचं, तर कधी इगो हा आपल्या आड आलेला असतो. आणि अशावेळी आपल्याला वाटतं की बास, आता ह्याचं उत्तर आपण द्यायलाच पाहिजे. मी का गप्प बसू, त्याला दाखवून देतोच किंवा देतेच. पण कधी तुम्ही असा विचार केला आहे का की त्या क्षणी स्वतःला थांबवणं किती कठीण असतं आणि शांत राहणं तर त्याहूनही कठीण. तर म्हणूनच आजचा आपला विचार आहे की स्वतःला थांबवणं आणि शांत ठेवणं हे सगळ्यांच्या बसची गोष्ट नाही आहे. त्यावरती आपल्याला कंट्रोल मिळवायचं आहे. ही फक्त एक सवय नाही, तर हे आहे एक अनुभव, एक सत्य. कारण खरं सांगायचं झालं तर रागात बोलणं सोपं आहे, रिॲक्शन देणं सोपं आहे, पण सगळ्या भावनांवरती कंट्रोल ठेवणं हेच खरं आव्हान असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत हा विचार नेमका काय सांगतो, का प्रत्येकाला शांत राहणं का जमत नाही, आणि सर्वात महत्त्वाचं आपण स्वतःला कसं कंट्रोल करू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन नक्की बदलू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळेच कधी ना कधी इमोशनली ओव्हरवेल्म होतो. राग येतो, फ्रस्ट्रेशन येतो, एन्झायटी येते. पण अशा वेळी स्वतःला कसं थांबायचं, कसं शांत ठेवायचं हे शिकणं खूप गरजेचं आहे. स्वतःला थांबवणं म्हणजे काय? स्वतःला थांबवणं म्हणजे एखाद्या परिस्थितीत लगेच रिॲक्ट न होता थोडा पॉज घेणं आणि शांत राहणं. फॉर एक्झाम्पल, जसं कोणी आपल्यावरती रागवलं, काहीतरी चुकीचं बोललं, तर आपण लगेचच उत्तर देतो आणि नंतर मात्र त्या गोष्टीचा रिग्रेट होतो आपल्याला, की अरे यार छे, आपण उगाचच बोललो. पण जर आपण 5 सेकंड थांबलो, एक दीर्घ श्वास घेतला, तर आपण रिॲक्शनऐवजी रिस्पॉन्स देऊ शकतो. तर ही आहे पॉजची ताकद. एक छोटासा पॉज तुमचं संपूर्ण सिच्युएशन बदलू शकतो. तुमचं मूल खूप हट्ट करतं आहे, तुम्हाला खूप राग येतो आहे त्याचा, आणि तुम्ही ओरडण्याऐवजी 10 सेकंड एक थांबा, एक ग्लास पाणी प्या हवं तर, आणि मग शांतपणे तुमच्या मुलांसोबत बोला. यामुळे होतं काय की घरात शांतता राहते, रिलेशन हे स्ट्रॉंग राहतं, गिल्ट वाटत नाही. एकदा आपण ओरडतो मुलांवरती आणि त्यानंतर आपल्यालाच थोडं रिग्रेट होतं की अरे यारचे, आपण ओरडायला नको हवं होतं. आणि त्यानंतर हे स्वतःला शांत कसं ठेवायचं, तर डीप ब्रीदिंग. जेव्हा तुम्हाला स्ट्रेस वाटतो, 4 सेकंड श्वास घ्या, 4 सेकंड थांबा, श्वास सोडा, आणि त्यानंतर 3 ते 4 वेळा हेच कंटिन्युअसली. इन्स्टंट काम वाटेल तुम्हाला. होत असेल ना, तर सिच्युएशनपासून थोडं दूर जायचं. कधीकधी प्रॉब्लेमपेक्षा जास्त आपण रिॲक्ट करतो. घरात जर कुठला वाद झाला, तुमच्या हजबंडसोबत म्हणा किंवा तुमच्या आईसोबत, तुमच्या बहिणीसोबत, भावासोबत, तर तुम्ही थोडा वेळ वॉक करायला जा किंवा दुसऱ्या रूममध्ये तरी जा. डिस्टन्स घेतल्यावरती माइंड हे थोडं क्लिअर होतं आणि गोष्ट थोड्या फेड व्हायला सुरुवात होतात, थोड्या विसरायला होतात. तर स्वतःशी पॉझिटिव्ह बोलणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं. सेल्फ टॉक आपण ज्याला म्हणतो, आपण स्वतःशी काय बोलतो हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मला काहीच जमत नाही, मी काम राहू शकत नाही, मी हँडल करू शकते. बघा, 2 गोष्टी आहेत, दोन सेंटेन्स आहेत, बट कसला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा तुमच्या सिच्युएशनवर येतो. लेट गो करणं शिकायला हवं. त्या सगळ्यात गोष्टी कंट्रोलमध्ये ह्या आपल्या नसतात. प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात तर नसतेच ना. तर काही वेळा सोडून देणं हेच बेस्ट सोल्युशन असतं. आता थोडे काही रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतेस. सपोज मॉर्निंग चॉस, सकाळी घाई, मुलाला स्कूलला पाठवायचं आहे, काम खूप आहे, अचानक काहीतरी बिघडले, दूध सांडले, काहीतरी विसरलात, काहीतरी करायला घेतलं होतं वेगळं आणि झालं ते वेगळंच. तर त्यावेळी पॅनिक न होता स्वतःला थांबवा, डीप ब्रेथ घ्या, सिच्युएशन कामली हँडल करा. तुमचा पूर्ण दिवस हा पूर्णपणे चेंज होऊ शकतो तुमच्या एका अशा वागण्याने. आणि हे सगळं का गरजेचं आहे?
तर मेंटल पीससाठी, रिलेशनशिप स्ट्रॉंग ठेवण्यासाठी, स्वतःवर कंट्रोल ठेवण्यासाठी, हेल्दी लाईफस्टाईलसाठी. छोटासा मंत्र, थांबा, श्वास घ्या आणि मग रिस्पॉन्स करा, प्रतिक्रिया द्या. बरं, आपण सगळ्यांना असंच वागणं असं जमत नाही. आपण सगळे काही परफेक्ट नाही आहोत. आपण माणसं आहोत आणि माणूस म्हणून भावना येणं हे खूप नॅचरल आहे. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरती राग येतो, कधी कोणाच्या बोलण्याने मन दुखवतं, कधी आयुष्यातील जबाबदाऱ्या, कामाचा ताण, घरची कामं सगळं एकदम वाढलं की स्ट्रेस येणं हे नॅचरल आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की राग येणं किंवा स्ट्रेस होणं ही चूक नाही. चूक तेव्हा होते जेव्हा आपण त्या क्षणी स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही. त्या एका क्षणात आपण काय करतो, कसं रिॲक्ट करतो, यावर आपले रिलेशनशिप्स, आपला मूड आणि कधी-कधी आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो. तर त्या क्षणाची किंमत ही नेहमी समजून घेतली पाहिजे. एक छोटासा रागाचा क्षण, एक चुकीचा शब्द, एक जोरात दिलेलं उत्तर, हे सगळं नंतर आपल्यालाच त्रास होतो. आपण म्हणतो, मला असं बोलायला नको होतं, मी थोडं शांत राहिले असते तर खरंच बरं झालं असतं. म्हणूनच त्या क्षणी स्वतःला थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःला थांबवणं म्हणजे आपल्या इमोशन्सवर लगेच रिॲक्शन न देणं, थोडासा पॉज घेणं, स्वतःला विचारण्याचा एक छोटासा वेळ देणं. आपण सगळे परफेक्ट नाही आणि खरं सांगायचं तर परफेक्ट होण्याची गरजही नाही. पण आपण प्रत्येक जण वेगळा आहे. आपल्या सवयी, भावना, विचार हे सगळं वेगळं आहे. कधी आपण खूप चांगल्यारीत्या हँडल करू शकतो कुठली गोष्ट, तर कधी छोट्याशा गोष्टीवरही अगदी खूप अपसेट होऊन जातो. कधी आपण खूप पेशन्स असतो, तर कधी नकळत हा राग व्यक्त होतो. हे सगळं काही नॉर्मल आहे हो, कारण आपण माणसंच आहोत शेवटी. पण आपण कॉन्शियस राहून रोजचं थोडं थोडं बेटर होऊ शकतो. स्वतःला थांबायला शिका, स्वतःला शांत